चला टीम बजरंगी मानकिवली आपला 12th मॅन आपण पाठवायचा आहे. कंपल्सरी 12वा खेळाडू आहे याची नोंद आपण ठेवायची आहे. जर का 12वा खेळाडू नसेल तर पहा तुम्हाला 2 थब्यांची पॅनल्टी देखील लागू शकते. याची नोंद तुम्हाला ठेवायची आहे. आपण असोसिएशन मान्यतेनुसार स्पर्धा खेळवतोय. चला मॅच ऑन गेम ऑन. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही अगदी ओपनिंग प्लेयर पोहोचलेत. सध्या तरी खेळपट्टीचा अंदाज इथे घेतला जातोय. अगदी प्रत्येक खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये जाता जाता मात्र खेळपट्टीचा अंदाज देखील घेणं फार महत्त्वाचं आहे. कारण की चेंडू कुठे पडल्यानंतर अगदी अतिरिक्त उचली मिळते तर कधी बॉल खाली राहतोय. आणि नेहमीच खेळपट्टीचा अंदाज घेणं नेहमीच चांगलं मानलं जातं. चला मॅच ऑन करूयात. मॅचला करूयात सुरुवात. पुन्हा एकदा दोन्ही संघांना देऊयात स्वरा ट्रॉफीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. गेम ऑन लेट्स प्ले. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही ओपनिंग प्लेयर नीरज भुईर आणि त्यांच्या समवेत युवराज आहेत. मॅच ऑन गेम ऑन. P1चा पहिला षटक. गोलंदाज सनिकेत. पहिलाच बॉल यस ऑफस्टिकच्या बाहेर आहे. आणि या पहिलाच बॉल इथे आपण पाहिलं तर पंचांचा इशारा येतोय अर्थातच वाईट बॉल. मात्र पहिली या ठिकाणी ही अवांतर धाव मिळते. धाबांचा श्री गणेशा केला जातोय परंतु यस पुन्हा एकदा जणू काय ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू होता. अर्थातच आणखीन एक ऑफस्टिकच्या बाहेर बॉल. लगातारचा दुसरा वाईट बॉल येतोय. अनिकेत भुईर आहेत मैदानाच्या आतमध्ये. आताचा हा चेंडू पुन्हा एकदा इथे दिशा पाहिली जाते. लगातारचा हा तिसरा खराब चेंडू पाहायला मिळेल. अर्थातच आपण पाहू शकाल व्हाईट बॉल हॅट्रिक इथे कंप्लीट केली जाते. जर का याही हॅट्रिकसाठी काहीतरी पारितोषिक असलं असतं नक्कीच मिळालं असतं परंतु इथून लगातार 3 वाईट फेकले जात आहेत. कदाचित मात्र पहिला चेंडू फेकण्यासाठी थोडासा लाईन वरती कंट्रोल नाही आहे. 3 एक्स्ट्रा धावा मिळाला टीम बजरंगी मानकिवली संघाला. परंतु आताचा हा बॉल यस पुन्हा एकदा व्हाईट बॉल. लगातारचा हा चौथा व्हाईट बॉल आलाय. अगदी राहुल सर सकाळच्या सत्रात अगदी आपण पाहिलं तर आता दुपारचं सत्र देखील सुरू झालंय आणि अगदी या दुपारच्या सत्रामध्ये जास्त न मेहनत घेता मात्र 4 एक्स्ट्रा धावा मिळाल्यात टीम बजरंगी मानकिवली संघाला. वन्स अगेन यस पुन्हा एकदा हा चेंडू इथे आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या बाहेर. अर्थातच आणखीन एक व्हाईट बॉल. 5 मात्र एक्स्ट्रा चेंडू फेकले गेलेत. अगदी न खाता पिता या ठिकाणी बजरंगी मानकिवली संघाचं मात्र पोट भरलं जातं या 5 धाब्यानं. त्याच दरम्यान बजरंगी मंडप डेकोरेटरच्या या ठिकाणी प्रोपरायटर यस नो बॉल आहे या ठिकाणी. नो बॉल. 4 चेंडू वाईड आले. त्यानंतर मात्र 5वा चेंडू फेकण्यासाठी आपण पाहिलं अगदी गोलंदाज अनिकेतनं मात्र 5वा चेंडू नो फेकलाय म्हणजेच एक्स्ट्रा बाउन्स. मागील चेंडूवरती पाहिलं तर अगदी 1 बाउन्सिंगची वॉर्निंग दिली होती व त्यानंतर पुन्हा एकदा बाउन्सर फेकण्यात आला. फ्री हिटचा चेंडू इथे सध्या तरी या मैदानाच्या आतमध्ये नवा विक्रमच म्हणावा लागेल राहुल सर. कारण की लगातार 6 चेंडू हे खराब फेकले गेलेत. म्हणजेच आता हे षटक लांब होत चाललाय. कदाचित आता असं म्हणावं लागेल की हा सामना कदाचित 5 षटकांचा होतोय का हे देखील पाहूयात. 6 चेंडू मात्र एक्स्ट्रा फेकले गेलेत. आताचा हा चेंडू यस प्रॉपर लेंथ वरती आहे. अगदी फ्री हिटचा चेंडू होता. ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न करायचा होता परंतु टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टिरक्षकाच्या अगदी हातामध्ये जाऊन भिसावतोय. डॉट बॉल. अगदी या मैदानावरती एक अनोखाच विक्रम मानावा लागेल. कारण की या ठिकाणी आमचे स्कोरर मित्र देखील त्यांना देखील आता इथे बॉलिंग कार्ड वरती बॉल येण्यासाठी सध्या तरी जागा कमी पडतीये परंतु तदनंतर मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल डॉट आला होता परंतु दुसऱ्याच बॉल वरती मात्र धमाका होतोय मैदानाच्या आतमध्ये.
युवराज नवलेच्या बॅटमधून हा खणखणीत आणि दणदणीत मात्र षटकार येतोय. इलेव्हन जय हनुमान चांदोब संघाला पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये जोरदार अपील केली जाते परंतु पंचांवरती कोणत्याही प्रकारचा इथे परिणाम होत नाहीये. अगदी इथून पंचांना अगदी संभ्रमणात ठेवण्याचा प्रयत्न करायचा होता, पंचांवरती दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा होता, परंतु पंच आपल्या निर्णयावरती अगदी ठाम होते आणि इथून पाहिलं तर हा निर्धाव चेंडू आलाय. अगदी एक तेरी तो एक मेरी असे सध्या तरी समीकरण सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. इथे कदाचित बॅटची एज होती परंतु यष्टांचा मागे जजमेंट करता आलं नाहीये. यष्टीरक्षक यांच्या माध्यमातून झाल्या थोड्या चुका आणि त्यानंतर बॉल जाईल सरळ लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. धाबा मिळतील 4, नशिबाची 7 मिळते या ठिकाणी. युवराज नवले या खेळाडूला धाबा मिळतील 4. डीजे इथून RD 11 जय हनुमान चांदोब संघ थोड्या चुका करतो या मॅच मध्ये. इथे फटका वॉड शॉट परंतु एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहेत त्यांना बीट केलं जातं आणि बॉल जाईल सरळ एका टप्प्यावरती सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. धाबा मिळतील 4. अगदी या पहिल्याच ओव्हरमध्ये RD 11 जय हनुमान चांदोब संघाला जर विचार केला ना रोशन सर, पहिले 6 एक्स्ट्रा चेंडू व त्यानंतर बॅट कटचा तो 4 धाबा इथे आल्या. कदाचित त्या एक्स्ट्रा धाबा नक्कीच मिळाल्या आणि यस आणखीन एक खराब चेंडू. कदाचित इथे अनिकेत भोईर करतायत काय मैदानाच्या आतमध्ये. जवळ विचार केला तर आतापर्यंत 12 चेंडू फेकले गेलेत, अजूनही मात्र एक चेंडू शिल्लक आहे. फटका चांगला आहे ऑन साईडला बॉलला ढकललं डीपमध्ये अगदी बॉल जातोय परंतु अगदी मिडॉनला खेळाडू पोहोचलेत. 1 हँडेड बॉलला इथे अडवलं जातंय. चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल. शेवटचा बॉलवरती पाहिले तर एक चिकी सिंगल मिळाली आहे आणि पाहता पाहता अगदी पहिला ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला आहे. मात्र बराच वेळ या पहिल्या षटकासाठी घेण्यात आला. जवळ 13 चेंडू फेकण्यात आलेत. अगदी असं म्हणावं लागेल टीम चांदोब संघाला की आता इथून कदाचित हा सामना 5 षटकांचा होतो की काय. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 13 चेंडू फेकले गेलेत. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बजरंगी मानकिवली संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 या धावफलकावरती. 22 रन्स. अगदी पहिल्या षटकासाठी आपण पाहिलं तर भरपूर सारा वेळ खर्च झालाय. त्याचं कारण देखील आपण पाहिलं सातत्यानं लगातार 6 चेंडू खराब आले आणि त्या ओव्हरमध्ये आणखीन एक व्हाईट बॉल म्हणजे जवळ 7 एक्स्ट्रा चेंडू फेकले गेलेत. 22 धाबा पहिल्याच ओव्हरमध्ये. कदाचित आता इथे असं म्हणावं लागेल राहुल सर, फलंदाजांना इथून स्वप्नावर सुरुवात करायची होती परंतु गोलंदाज अनिकेत भोईरनं खरं तर या ठिकाणी बजरंगी मानकिवली संघाला सोपडवत सुरुवात निर्माण करून दिली आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये 22 धावा. षटक क्रमांक 2 इथून RD 11 जय हनुमान चांदोब संघाला आता कमबॅक करावा लागेल. गोलंदाज विवेक. पहिला चेंडू समोर होता, फटका फसला डीप मध्ये. खेळाडू आहे जज करतायत इथे जजमेंट अप्रतिम. अगदी डीप मध्ये रोहित होते, अप्रतिम जजमेंट त्यांचं पाहायला मिळालं आणि पहिल्याच बॉलवरती अगदी इथून विवेक मात्र आपल्या टीमला सफलता मिळवून देत आहेत. अर्थातच हा पहिला ब्रेक थ्रू, पहिले विकेटची पतन. एक सामना आपण नक्कीच पाहिला होता कल्याण डोंबिवली परिसरामध्ये, जिथे खिडकाळे विरुद्ध देसाई अशी मॅच आपण पाहिली होती. तिथे एका बॉलमध्ये 6 धावसंख्येची गरज असताना तिथे मात्र लगातार 6 चेंडू वाईट फेकले होते आणि नक्कीच रिची म्हात्रे होते त्या ठिकाणी बॅटिंगसाठी
आणि अगदी त्यांच्या अगेन्स्ट मधलं पाहिलं तर खिडकीवाली संघाचा गोलंदाज होता तिथे लगातार आपण पाहिलं तर 6 वाईट चेंडू फेकले होते आणि इथे देखील तोच विक्रम आणि तोच रेकॉर्ड पुन्हा एकदा मात्र आठवण करून दिलाय गोलंदाज अनिकेत भोईरनं. मॅच ऑन गेम ऑन. पहिल्याच बॉलमध्ये इथून पहिली विकेट मिळाली टीम RD11 जय हिडमान चांदम संघाला, परंतु इथून पुन्हा एकदा कमबॅक, पुन्हा एकदा पलटवार केला जाईल का? चला या ठिकाणी यास तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. थ्रो गोलंदाजीसाठी या ठिकाणी कदर आक्षेप घेण्यात आलाय. चला आपण या ठिकाणी लाईव्ह वरती आपण चेक करणार आहोत. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत विवेक गायकवाड सर आहेत. फुललेन बॉल, फटका चांगला अगदी कव्हर्स मध्ये बॉलला ढकल, डीप मध्ये खेळाडू आहेत, बॉलला उचलतील फेकतील, परंतु इथे ॲक्युरेट थ्रो आला होता, परंतु कलेक्शन थोडंसं खराब राहिलंय. अगदी थ्रो फेकी चांगली होती, परंतु कलेक्शन करण्यासाठी थोडासा इथे नक्कीच या ठिकाणी अडथळा निर्माण झालाय. त्यानंतर पाहिलं तर या बॉलवरती 2 धावा एकवटल्या जात आहेत. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन धावा संख्येच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचले ते 22 वरती. 24 धावा या ठिकाणी चेक केलाय. फेअर डिलिव्हरी आहे, योग्य बॉल आहे या ठिकाणी. यस, मॅच ऑन गेम ऑन. खरं तर विवेक गायकवाड सरांना आपण पाहतोय तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये चांगला निर्णय त्यांच्या माध्यमातून पाळा मिळाला आहे. फुललेला बॉल ऑन साईडला, बॉलला ढकल, डीप मध्ये खेळाडू आहेत व्ही शेप मध्ये. अगदी इथून चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल. यस, या बॉलवरती प्रत्येकी बॉलवरती आपण चेक करणार आहोत. येस, या ठिकाणी बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे, हाईट फॅक्टर चेक करायचा आहे. आपण प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू दिलाय, बिमर आणि एक रनआउट साठी. जर का रिव्ह्यू आपण गमावला तर तुम्हाला पुन्हा रिव्ह्यू मिळणार नाहीये. येस, आपण चेक करतोय. बिमरसाठी या ठिकाणी बॅटिंग टीमने मात्र रिव्ह्यूची मागणी केली आहे. स्ट्राईकवरती जयेश आहेत, परंतु इथे पाहिलं जात आहे. यस, फेअर डिलिव्हरी, बॉल अगदी डीप होतोय, खाली येतोय चेंडू. ॲक्शन रिप्ले नक्कीच तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळेल. अगदी खेळाडू देखील पॉपिंग क्रीजच्या बाहेर आहेत आणि तिसऱ्या पंचांचा चांगला निर्णय. वेगवान चेंडू अगदी यॉर्कर लेनवरती, स्ट्राईकवरती आपण पाहू शकाल नीरज भोईर आहेत. अगदी नीरज भोईरच्या अगदी पॉपिंग क्रीज मध्ये हा टप्पा, म्हणजेच यॉर्कर लेनवरती गोलंदाजी केली जाते. 25 रन्स, 25 धाबा फलकावरती आहेत. शॉर्ट ऑफ लेन बॉल, इथे मात्र अपील केली जाते, परंतु इथून पंच कोणत्या प्रकारचा इशारा करत नाहीत. आपण प्रत्येकी बॉल चेक करतोय. इथे देखील हा चेंडू आपण चेक करतोय. पंचांना विनंती असेल आपण 2 मिनिटं फक्त थांबायचं, आपण चेक करतोय, कारण की या षटकात अगदी आक्षेप घेण्यात आलाय आणि आपण इथून चेक करतोय. यस, या ठिकाणी तिसऱ्या पंचांचा इशारा आलाय. अर्थातच नो बॉल, थ्रो गोलंदाजी या ठिकाणी सापडली आहे आणि आता इथून गोलंदाज इथे गोलंदाजी करू शकणार नाहीये. नो बॉल आहे, कारण की या षटकात बजरंगी मानकवेली संघाने इथे या षटकावरती आक्षेप घेतलाय आणि आता तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत विवेक सरांनी सांगितले की इथे थ्रो गोलंदाजी केली जाते. यस, नो बॉल आहे या ठिकाणी. आता इथून सर धावा किती मिळतील? कारण की जेव्हा जेव्हा आपण गोलंदाज थ्रो करतो तेव्हा जे काय पॅनल्टी असते ती देखील आपण ॲड करतो व त्यानंतर नोची देखील 1 धाव असते ती देखील आपण ॲड करतो. याची नोंद RD11 जय हनुमान चांदप संघ तुम्हाला ठेवायची आहे. या ठिकाणी गोलंदाज बाद असेल, परंतु या ठिकाणी मॅच आपण चालू ठेवायचा आहे. नाही जो काही निर्णय असेल तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.
येस नक्कीच आपण पाहू शकता मॅन ऑफ द सिरीजसाठी इलेक्ट्रॉनिक स्कूटी आहे, ती स्कूटी आपण पाहू शकाल व्यासपीठाच्या अगदी समोर इलेक्ट्रिक स्कूटी आहे, अगदी ती या ठिकाणी आपण पाहू शकाल. खरं तर आमचे आकाश शेठ राऊत आणि प्रवीण भाऊ राऊत यांच्या माध्यमातून आम्हाला हे खरं तर त्यांनी आम्हाला बाईक सपूर्द केली, त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. या ठिकाणी गोलंदाज बाद आहे, त्यामुळे नक्कीच थ्रो गोलंदाज सापडली आहे आणि 2 धाब्यांची पॅनल्टी देखील आहे आणि प्लस एक नो बॉलची एक धाव देखील मिळेल. म्हणजेच तब्बल 3 धावा आता या ठिकाणी बजरंगी मानकिवली संघाला मिळतील. बघा हा नियम जो आम्ही तुमच्याबरोबर पोहोचवला आहे की 2 धावाची पॅनल्टी तो असोसिएशनकडून नियम आला आहे आणि टीम मानकिवली आपल्या टी शर्ट नाही आहे त्यासाठी आपल्याला देखील 2 धावाची पॅनल्टी देण्यात येईल. चला आपण मॅच कंटिन्यू ठेवायची आहे. पहा आपण सातत्यानं पहिल्या दिवसापासून पहिल्या मॅचपासून आपण अनाऊन्समेंट करतोय की कंपल्सरी ड्रेसिंग कोड आहे, परंतु त्या ठिकाणी मानकिवली संघाचा ड्रेसिंग कोड मॅच नाही आहे, त्यामुळे त्यांना 2 धाब्यांची पॅनल्टी देखील आहे. याची नोंद तुम्हाला देखील ठेवायची आहे आणि आपण देखील मान्य करायचं आहे. चला मॅच ऑन गेम ऑन. या ठिकाणी गोलंदाज बाज असेल आणि आता हे षटक कंटिन्यू करण्यासाठी गोलंदाज येतील. यस मॅच ऑन. फ्री हिटचा हा बॉल, इथे फ्री हिटचा बॉल. यस इथे देखील आपण पाहू शकता सध्या तरी RD11 जे हनुमान चांदप संघ करतोय काय इथे. यस नो बॉल आणि त्यावरती आणखीन 4 धावा. म्हणजेच सध्या तरी बजरंगी मानकिवली संघाचा नशीब मैदानाच्या ऑन आहे, या मिळतील 5 धावा. यस पुन्हा एकदा फ्री हिट ऑन आहे मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी इथून RD11 चांदप संघाचा विचार केला तर जवळ भरपूर साऱ्या एक्स्ट्रा धाबा आल्यात. नक्कीच या षटकानंतर आतापर्यंत किती एक्स्ट्रा धाबा आल्यात त्या नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्कीच करू. चला स्पीडअप करा, या मॅचसाठी भरपूर वेळ जातोय. आम्ही दोन्ही संघांना विनंती करू आणि पंचांना आता इथून आम्ही विनंती करू आपण दोन्ही संघांना कोणत्या प्रकारचे टीम मीटिंग करू देऊ नका. मॅच ऑन गेम ऑन. फ्री हिटचा हा चेंडू, इथे बॅटची एज होते परंतु अगदी बॉलला गॅदर करणं फार महत्वाचं होतं. कदाचित याही बॉलवरती धाव वाचली असती. धावांचा बचाव करायचा परंतु मैदानाच्या आतमध्ये RD11 जय हनुमान चांदप संघ वारंवार नक्कीच चुका करतोय. सध्या तरी हालाकीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, परंतु इथून क्वालिटी क्रिकेट आणि स्टँडर्ड क्रिकेट आता खेळावं लागेल. पहिल्या 2 षटकांमध्ये काय झालं, काय केलं, काय बिघडलं ते सर्व काय सोडत असताना पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करावी लागेल. परंतु मैदानाच्या आतमध्ये जयेश थांबायचं नाव घेत नाहीये. अगदी जयेश यांच्या बॅटमधून हा पहिला धमाका येतोय, पहिला बिग ब्लास्ट षटकार. षटकांचा वाजवी खेळ इथे कंप्लीट झाला आणि 2 षटकांचा समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती आत्तापर्यंत 40 धाबा. ते आत्तापर्यंत पाहिलं तर जवळ पाहिलं तर 9 या एक्स्ट्रा धाबा आल्यात. मैदानाच्या आतमध्ये वारंवार नक्कीच चुका केल्या जात आहेत टीम RD11 चांदप संघाच्या माध्यमातून. आता इथून उर्वरित 2 षटकांमध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करायचं आहे, पुन्हा एकदा कमबॅक करायचं आहे, पुन्हा एकदा मानकिवली संघाला खरं तर कमी धाब्या संख्येमध्ये रोखायचा आहे, प्रयत्न करायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. प्रयत्नार्थी परमेश्वर सातत्याने आता इथून येणाऱ्या प्रत्येकी गोलंदाजांना अगदी कंबर कसावी लागेल, कारण की पहिल्या 2 षटकांमध्ये धावांचा उच्चांक इथे पाहायला मिळतोय. 40 धावा बनली गेली आहे. उर्वरित अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. पहा जो कोणताही सामना जिंकेल
त्या टीमला लगेच मॅच खेळावी लागेल याची नोंद दोन्ही संघांनी ठेवायची आहे. मॅच ऑन गेम ऑन. षटक क्रमांक 3 गोलंदाज रवी भोईर आहेत. यस मॅच ऑन. चला स्पीडअप करायचं आहे दोन्ही टीम. आपण प्लीज विनंती असेल आपण अतिरिक्त वेळ खर्च करू नका. यस मॅच ऑन. फटका चांगला आहे. वी शेप मध्ये बॉलला ढकलस अगदी सरळ रेषेमध्ये डीप मध्ये खेळाडू आहेत. चांगली फिल्डिंग परंतु इथे या चेंडूवरती एकच धाव मिळेल. यस एकच धाबा संख्येवरती इथून नीरज आणि जयेश यांना नक्कीच समाधान मानावं लागतं. सिंगल मिळाली आहे. टीमची टोटल 41 धाबा. आतापर्यंत अगदी मानकवली संघाची ही चांगली सुरुवात, स्वप्नवत सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा ऑनसाइडला बॉलला पाठवलाय, लॉफ्ट केलाय, डीप मध्ये खेळाडू आहेत आणि इथे आणखीन एक मिस्टेक, आणखीन एक कॅच ड्रॉप केली जाते. नामदेव भंडारे मैदानाच्या आतमध्ये होते परंतु त्यांच्या माध्यमातून देखील चुका होत आहेत. अगदी या ठिकाणी वारंवार चुका केल्या जात आहेत परंतु इथून कुठेतरी आता पुन्हा एकदा अगदी RD11 जय हनुमान चांदप संघाचा कॉन्फिडन्स मात्र उंचावावा लागेल. सातत्यानं चांगला क्रिकेट खेळावा लागेल. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहू शकाल. अगदी हा चेंडू सरळ मात्र अगदी शरीराचा वेध घेतो. पंचांचा इशारा. लेग बाईच्या माध्यमातून इथे आणखीन एक धाव मिळते. 44 रन्स. आतापर्यंत 44 धावा बनल्या गेल्यात. अगदी या मॅच मध्ये मात्र जास्तीत जास्त धावा पाहायला मिळतील कारण की प्रत्येकी बॉलवरती धावा येत आहेत अगदी. आणि जर का अशाच रीतीने करंट रन रेटने जर का धावा बनल्या गेल्या तर नक्कीच कदाचित 60-70 धावा बनतील. मैदानाच्या आतमध्ये इथे फटका दमदार आहे परंतु डीप मध्ये खेळाडू पोहोचलेत. आता इथे कोणत्याही प्रकारचे मिस्टेक नाहीये. अप्रतिम आणि दर्जेदार या ठिकाणी कॅच कंप्लीट केली जाते. इथे विकेटचा पतन. धक्का दुसरा टीम बजरंगी मानकवली संघाला. नीरज भोईर मैदानाच्या बाहेर. सोमाश मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅट्समन खरं तर मानकवली संघाचा उस्मान अर्थातच बंथन मुटे. ऑन साइडला फटका खेळायचा होता. फटका चांगला अगदी बॅटची एज घेत असताना बॉल चालला सरळ फाईन लेग क्षेत्रात. बॉल जाईल पुन्हा एकदा मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी मानकवली टीमचा उस्मान मात्र गोलंदाजाला दाखवत आहे आसमान. पहिलाच बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. अगदी मैदानाच्या आतमध्ये खरं तर मानकवली संघाचा उस्मान त्याला काही पदवी दिली आहे त्याचा ज्वलंत आणि जागतिक उदाहरण सुद्धा देत असताना पहिल्याच बॉलवरती मात्र हा पहिला चौकार लगावलाय. अगदी या मॅचमध्ये प्रेक्षकांना धावा संख्येचा पाऊस नक्कीच पाहायला मिळेल. इथे देखील फटका चांगला आहे परंतु इथे सध्या तरी नशिबाची साथ मिळते आणि हा देखील बॉल पुन्हा एकदा थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. यस अंपायर्स बॅट कट. यस बॅट कट आहे या ठिकाणी आणि पुन्हा 4 धावा मिळतील. अगदी मानकवली संघ जिथे मारेल तिथे धावा येतात म्हणजे जिथे मारेल तिथून पाणी काढेन असं एक म्हण आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये सध्या चांगली बॅटिंग केली जाते. जिथे मारतील तिथे धावा येत आहेत. धावा संख्येचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अगदी जेवढा आपण पाहतो ना राहुल सर 12चा वेग आहे तेवढाच धावा संख्येचाही वेग पाहायला मिळतोय. आणि 3 षटकांचा वाजवी खेळ कंप्लीट झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 50 अप 52 धावा धावफलकावरती. तिसऱ्या षटकात पाहिलं तर अगदी 11 धावा आल्यात.
अगदी तिसऱ्या षटकात गोलंदाज रवीचं कौतुक करायला पाहिजे, कारण की एकही खराब चेंडू फेकला नाही आहे, कोणत्या प्रकारचा वाईट चेंडू नाही आहे, कोणत्याही प्रकारचा नो चेंडू फेकला नाही आहे. अगदी चांगली गोलंदाजी झाली आहे. परंतु आता शेवटचं षटक, शेवटच्याही षटकामध्ये कमबॅक करावं लागेल. शेवटच्या षटकात कमी धावा द्याव्या लागतील. मॅच ऑन. शेवटचे षटक गोलंदाज हरेश भंडारे आहेत मैदानाच्या आतमध्ये. जयेश आहेत मैदानाच्या आतमध्ये. त्यांच्या बॅटमधून एक मोठा फटका आलाय, परंतु इथे आणखीन एक मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये. जयेश संतोष कराले यांच्या बॅटमधून हा आणखीन एक धमाका. बॉल सीमा पार, 6 धावा, षटकार. इथे भव्य स्वागत केलं जातं गोलंदाज हरेश भंडारी यांचं, कारण की पहिल्याच बॉलवरती जयेशनं खरं तर समान दाखवलाय, परंतु नॉन स्ट्राईक एंडवरती उस्मान देखील आहेत. अर्थातच मंथन त्याच्याही बॅटमधून 2 बॉलमध्ये 8 धाबा आल्यात, म्हणजेच 2 बॉलमध्ये 2 चौकार आलेत, 58 धाबा. हा देखील फटका चांगला आहे, परंतु अगदी गोलंदाज हरेश भंडारीला स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये बॉलला अडवायचं होतं, परंतु अगदी मिड ऑफला जे खेळाडू होते तिथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. सेकंड बॉलवरती ही एक चिकन सिंगल मिळाली आहे आणि टीमची टोटल 59, 59 धावा. स्ट्राईकवरती मंथन आहेत, जे सातत्याने आपला नॅचरल क्रिकेट खेळतायत, नैसर्गिक क्रिकेट नेहमीच खेळतायत. इथे बॅटची लिडिंग एज, झेलची संधी, फाईन लेगला खेळाडू आता इथे आणखीन एक विकेटचं बदन. धक्का तिसरा टीम बजरंगी मानकवली संघाला. मंथन बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये रोहित मिनमिने आहेत. फुलटॉस बॉल, व्हॉट अ शॉट. मैदानाच्या आतमध्ये येणारा प्रत्येक फलंदाज मात्र आपले इरादे स्पष्ट करतोय. काय बॅटिंग पाहायला मिळते आज बजरंगी मानकवली संघ मैदानाच्या आतमध्ये, काय बॅटिंग करतोय. लाजवाब फटका, आणखीन एक षटकार. अगदी निलेश मराठे कॅप्टन कूल, अगदी त्यांच्याही चेहऱ्यावरती मात्र स्मित हास्य पाहायला मिळेल. खरं तर भरपूर चांगली बॅटिंग सध्या बजरंगी मानकवली संघाची होती आणि श्री गणेश मानकवली संघाचे ते कॅप्टन आहेत निलेश मराठे. नक्कीच त्यांच्याही चेहऱ्यावरती मात्र स्मित हास्य आहे, कारण की बजरंगी मानकवली संघ आपल्याच घरचा संघ, आपल्याच गावचा संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करत आहेत. यस, शेवटच्या चेंडूवरती यस, आता इथून तिसऱ्या पंचाची मागणी घेतली जाते. मात्र ही शेवटच्या चेंडूवरती ही आलेली एक धाव आता कंप्लीट आहे की नाही आहे, आता या ठिकाणी चेक केलं जात आहे. या ठिकाणी शेवटच्या चेंडूवरती फलंदाज बाद आहेत, रनआउट झालेत रोहित. म्हणजे टीमची टोटल 69, 69 धावा आणि 70 धावा संख्येचं टार्गेट आता या ठिकाणी उभा केलाय टीम बजरंगी मानकवली संघानं. टीम RD11 जय हनुमान चांदप संघासमोर येणारे 24 बॉल आणि 70 धावा संख्येची गरज असेल. हा या मॅच नंतर आपण लगेच विनर विरुद्ध विनर अर्थातच सेकंड राऊंडची मॅच खेळवणार आहोत. त्यामुळे जोवेलीपाडा संघ आपण कुठेही जायचं नाही, आपण थांबायचं आहे.
अगदी पहिल्या सत्रात पाहिलं धावसंख्येचा पाऊस मात्र झालाय. तब्बल 69 धावा बनल्या गेल्यात आणि 70 धावसंख्येचा टार्गेट आता इथे देण्यात आलं टीम RD11 जय हनुमान चांदप संघाला. आणि सेकंड इनिंगमध्ये त्या ठिकाणी या धावा कशा प्रकारे बनल्या जातील की धाबांचा खरं तर इथे नक्कीच रोख केला जाईल, धाबा थांबवल्या जातील की धावा बनल्या जातील याचं धावतं विवरण ऐकण्यासाठी आपण करूयात कॉम्बॉक्समध्ये बदल आणि ऐकूयात पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक वाईस ऑफ बदलापूर मानकिवली आमचे साथी समालोचक राहुल चव्हाण सरांचा सुमधुर सुंदर गोड आवाज. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. प्रसाद सभार यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात की आजच्या पहिल्या सत्रामध्ये आता सेकंड इनिंगला सुरुवात होईल. खरं तर टॉस वरून आधी भरपूर चर्चा रंगली, त्यानंतर टॉस जिंकला टीम RD11 जर्मन चांदपनं आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी एक नौका संघ मात्रावरती खेळतोय बजरंगी 11 मानकिवली B आणि बॅटिंग करत असताना पाहिलं खरं तर का बॅटिंग केली आज यंगस्टर खेळाडू टॉप गिअरवरती बॅटिंग केली आणि 69 धाबा तिथे नोंदवल्या आणि आता 70 धाबाचं भलं मोठं टार्गेट 4 ओव्हरमध्ये सेट करायचं आणि त्या धाबा चेस करण्यासाठी सलामी जोडी दाखल होती रवी भोईरच्या साथीनं रोहित बोराडे ही जोडी मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. सह्याद्रीचा सिंह गजतो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. नमस्कार मंडळी, दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी राहुल नमदेव चव्हाण मानकिवली बदलापूर करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. स्पर्धा तुम्ही पाहताय श्री गणेश क्रिकेट संघ देवली आयोजित स्वरा ट्रॉफीचं दमदार आयोजन आणि नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल. दोन ताकद टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच पत्रावरती रंगती है. दो ताकतवर टीमों के बीच एक बड़ा मुकाबला इस देवली के सरजमी के ऊपर हम देख पा रहे दोस्तों. जेव्हा जेव्हा मानकिवली विरोधात चांदप संघ खेळताना दिसेल त्यावेळेस फाईट चांगलीच पत्रावरती पार मिळेल यात तरी मात्र शंका नाहीये. परंतु आज आपण पाहिलं तर बदलापूर ग्रामीण वेलफेअर क्रिकेट असोसिएशन ही स्पर्धा तुम्हाला पार मिळतीये. आदरणीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य बाळकृष्ण मुंडे यांच्या कन्याच्या दाबाने ही स्पर्धा रंगताना दिसेल. 2 धाबाची पार्टी टीम मानकिवलीला त्या आपण पहिल्या ओव्हरच्या नंतर चांदप संघाच्या खात्यामध्ये त्या 2 धाबा आपण ऍड करतोय याची आपण नोंद घ्यायची. सलामी जोडी मैदानावरती दाखल झाली आहे रवी भोईर च्या साथीनं रोहित तर बॉलिंग ट्रॅक वरती निलेश. बॉलिंग ट्रॅक वरती निलेश कालेकर यांना तुम्ही पाहताय. पेट्रोल भाई दाखल होत आहेत. जुना जाणता खेळाडू आहे. समोर तुम्ही पाहता रोहित मैदानावरती दाखल होतील. रोहित बोराडे ओव्हर नंबर 1 पॉवर प्ले ऑन आहे. राऊंड द विकेट पहिला बॉल. पहिलाच बॉल रणमेरीमध्ये थोडंसं अडथळा टाळ्या वाजतायत. आत्मविश्वास वाढवला जाते. त्यांच्या बागे देखील यष्टीरक्षक तुम्ही पाहताय देवेंद्र बिनबेने आता सेट झालेत. बॉलिंग ट्रॅक वरती निलेश दाखल होत आहेत. राऊंड द विकेट ना पहिला बॉल.
पहिलाच बॉल अपील बॅटची कडा होती, त्यानंतर तुम्ही पाहता यॉर्करचा वापर करण्यात आला आहे. म्हटलं जातं ना दांडा ना शेंडा, फक्त बुंदा. आणि निलेश कालेकरचा खरं तर हा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. टी शर्टची 2 धावाची पेनल्टी आहे, ती आपण 1 ओव्हर नंतर ऍड करतोय. काय बघा, टी शर्ट किती जरी असले तरी आयोजक सांगतात 2च धावांची पेनल्टी देण्यात येणार आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. बॉरोच्या शैलीवरती खरं तर अभिषेक नोंदवला. चला तिसरे पंच आता चेक करतील. प्रत्येक बॉल चेक होईल. वेगावरती स्वार असलेला गोरदास वेगानं बीट करतोय. सलगचा दुसरा डॉट बॉल आलाय. चांगला सामना पारमेल. टाळ्या शिट्या वाजतात या मॅचमध्ये, त्यामुळे आता क्रिकेट मैदानावरती चांगलाच रंगेल यातील मात्र शंका नाही आहे. गोरदास तुम्ही पाहताय बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होतात. निलेश कालेकर ला तुम्ही पाहताय. जर खरं तर मिडल स्टिकवरती बॉल होता मगाशी, एज जर नसती तर बॅटर आउट होऊ शकले असते. हे ओमसाई MTC लाईव्ह इथे दाखवत आहेत ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून. त्यांचे कौतुक व्हायला हवं. मानकिवली गावचे उद्योजक महेशजी इरमाळी 12 किंग यांच्याकडून देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा आहेत टीम मानकिवलीला. त्यासोबत निलेश कालेकर यांच्यासाठी खरं तर जर आज या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक घेतली तर संध्याकाळी नारायण डाब्यावरती मेजवानी असणार आहे, हे देखील माहिती त्यांनी पोहोचवली आहे. सलगचा दुसरा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती निलेश. चला फेअर बॉल आहे, त्यामुळे आता मॅच सुरू करायची आहे. प्रत्येक बॉल चेक केला जाईल. हा ट्रॅकर बॉल घेतला ऑन साइडला, लॉंग ऑनला, स्टेट डाऊन द ग्राउंड, ओव्हर द बॉल, हिट बॉल जाईल सीमारेषा पार. 70 धावांचं लक्ष्य आणि आता बॉल सीमा पार, षटकार. षटकार ठोकलाय. धाव फलक बेगाने पुढे सरकतोय. 6 धावा फलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 1 चा खेळ प्रगतीपथावरती पार मिळतोय. रोहितच्या बॅटमधून रोहित मॅन प्रमाणे बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळेल. लाईन खराब, लेग स्टिकच्या थोडंसं बाहेर, त्यामुळे पंच घोषित करतात व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव ते फलकावरती जोडली जाईल आणि सिंगच्या साथीनं धाव फलक पुढे सरकतो. स्कोरबोर्डवरती धावा तुम्हाला पार मिळतील. 7 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात, त्यामुळे टीमची टोटल आता बेगाने पुढे सरकतीये. या बॅचमध्ये आपण पाहिलं पहिल्या ओव्हरमध्ये खरं तर बॉलिंग ट्रॅकवरती पहिल्या डावामध्ये अनिकेतला आपण पाहिलं सलग 6/10 फेकलं. आज विक्रमच केलाय, त्यामुळे आपण पाहतोय आता इथून मोठं टार्गेट सेट झालंय. फुल टॉस बॉल फक्त फ्लिक केला. ऑन साइडला स्कोर एकला दिशा दिले. बॉल जाईल स्कोर लेग, बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील 4. येतोय चौकार. सो मच. चौकार आलाय. धावफलक पुढे सरकतो. 1/11. सामना चांगलाच रंगेल, कारण RD11 चांदप संघ देखील कमी नाहीये. पुन्हा एकदा त्या दिशेला ऍक्शन रिप्ले, फक्त दिशा दिली. ऑन साइडला बॉल जाईल दन 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 करत सीमारेषा पार. धाव मिळतील 4 आणि येतोय चौकार. फलक 15 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल जाऊन पोहोचते 70 धावा. चेस करायचे या मॅच मध्ये. याच अनुषंगानं आता बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळेल. पहिले 2 बॉल राहिलेत दिलेशच्या नावावरती, परंतु पुढचे 3 बॉल राहिलेत बॅटर रोहितच्या नावावरती. ऑन साइडला घेतलाय. पुन्हा एकदा लॉंग ऑनला गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात, मोठी दरी, त्या दरीला बेधून बघून चिरत पाडत बॉल जाईल सीमारेषा पार. आणखीन एक दमदार हिट, चौकार. सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान ग्रुप ग्रामपंचायत दहिवलीचे उपसरपंच प्रमोदजी देशमुख यांचं आगमन झालं. विनंती मंचावरती या. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. 2 धावा मी पेनल्टीच्या ऍड करतोय अतिश, त्यामुळे धावफलक जाऊन पोहोचतोय. टीमची टोटल स्कोरबोर्डवरती 19 धावा झाले. 2 ऍड केल्या, 21 धावा. अतिशजी भंडारी या मागचा आनंद घेत आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत. बतूर फॅन्स क्लब म्हणून त्याची ओळख आहे आणि क्रिकेट या खेळावरती त्यांचं विशेष प्रेम राहिले. खरं तर सरपंच चषक RD11 चांदप या स्पर्धेचे ते दमदार शिल्पकार आहेत, त्यामुळे त्यांचे
स्वागत करू आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. आज जयेश झाटे टीममध्ये नाही आहेत, त्यामुळे आपण पाहतोय खरं तर धाबा जास्त बनल्या, परंतु दुसऱ्या बाजूला यंगस्टर खेळाडूचा भरणा असलेला संघ मैदानावरती तुम्ही पाहिलाय का बॅटिंग केली. आज मात्र युवराज नवलेनं, त्याच्या साथीनं रोहितला तुम्ही पाहिलं, त्यासोबत आपण जर पाहिलं असेल तर नीरज भोईर, मंथन मुठे, चांगला खेळ आज मात्र मैदानावरती दाखवलाय. आणि आज खरं तर जे सिनियर खेळाडू आहेत, निलेश मराठे असतील, ते देखील म्हणत असतील क्या बात आहे, काय खेळ झालाय. प्रशांत भोईर यांना देखील तुम्ही पाहताय, प्रत्येक बॉलवरती काही सेकंदानंतर ते देतात. आज मेंटरच्या भूमिकेत आहेत. आणि नेक्स्ट मॅचमध्ये तुम्हाला श्री गणेश मानकिवली देखील इन ॲक्शनमध्ये दिसेल. बॉडी ट्रॅकवरती ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगती पथावरती पार मिळतोय. युवराज आलेत, युवराज नवले बॉडी ट्रॅकवरती दाखल होतात. 21 धाबा धाफलकावरती जोडल्या जातील. टीमची टोटल तुम्हाला पार मिळते स्कोरबोर्डवरती 21 इथे जोडल्या जातात. अजून या मॅचमध्ये आपण पाहतोय 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 18 बॉलमध्ये धाबा चेस करावा लागतील. 49 धाबा चेस करायचे 18 बॉलमध्ये. स्टाके गिरवरती रवी भोईरला तुम्ही पाहताय. डोक्याची स्पर्धा मागच्या वर्षी गाजवली होती. 100पेक्षा जास्त धाबा आपण पाहिल्या होत्या खरं तर रवीच्या बॅटमधून, परंतु त्या स्पर्धेमध्ये मी पडेन दुर्भाग्य म्हणावं लागेल टीम चांदप संघाचं, कारण तिसऱ्या फेरीमध्ये मी म्हणेन थोडंसं मिस्टेक झाल्या, त्यानंतर सामना गमावा लागला. आणि त्यानंतर आपण पाहिलं असेल तर 70 ते 80 धावांवरती खरं तर ती मॅन ऑफ द सिरीजची बाईक गेली होती, परंतु हार्डलक म्हणूया आपण रवीला. आणि त्यानंतर आपण पाहतो या मॅचला देखील सुरुवात झाली आहे. प्रमोदजी देशमुख साहेबांचं मुख्य व्यासपीठावरती आगमन झाले, त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि त्यासोबत मालुसरे फार्मचे ओनर आमचे विनोदजी मालुसरे यांचं आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. मॅम फ्रॉम सांडशी बेंडशील बॉल तयार. युवराज पुढचा बॉल बॅटची कडा होती. पॉइंट खेळाडू उपस्थित. एक सिंगल एक बडी दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न करतात. 2 धाबा इथे प्रचंड बेगाने एकपट जातात. आणि आता 2 धाब्याच्या साथीनं धावफलक 23 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. चांगली बॅच रंगेल, यात तीळ मात्र शंका नाहीये. शेवटच्या ओव्हरपर्यंत हा सामना रंगेल, यात मात्र तीळ मात्र शंका नाहीये. त्यांच्या बागे यष्टीरक्षक करत असताना देवेंद्र बिनेरेला तुम्ही पाहताय. अप्रतिम यष्टीरक्षक त्याचा तुम्हाला जरूर पार बेल. रोहित आलेत, रोहित बिनबिनेच्या साथीने तुम्ही पाहताय. देवेंद्र बिनबिने बॉल ट्रॅकवरती युवराज. पुढचा बॉल फटका चांगला आहे, धाबा देखील चांगला मिळतील. मी आधीच पडलो होतं, सामना चांगला रंगेल, यात तीळपात्र शंका नाहीये. बॉल जाईल सीमरेषा पार, बी शेप मध्ये येतोय षटकार. मास्टर खरं तर रंगात आलेत, परंतु बोंबील मासोळी हे संगीत वाजवले जातात, परंतु आज चतुर्थी आहे त्यामुळे बिर्याणीच येईल व्हेज. काल आमचा डीजे मास्टर थोडासा नाराज झाला होता, परंतु त्याला आज आम्ही खुश करण्याचा प्रयत्न करू स्पर्धेच्या माध्यमातून. रोहिदास डीजे मास्टरच्या भूमिकेत, त्यासोबत आमचे बजरंगी मंडप डेकोरेटर मंगेश उतेकर यांचंही कौतुक व्हायला हवं. बॉल तयार, षटकार आले, त्यामुळे धावफलक पुढे सरकतोय. फुल टॉस बॉल, एक्स्ट्रा कव्हरला गॅप मोठा नाही, धाबांचा तोटा. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, धाव मिळतील 4. तीन बॉलचा खेळ संपलाय. धावफलक 33. 33 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. मानकिवली संघ बॅटिंग करत होता, 2 ओव्हरमध्ये होत्या 40. आणि आता परत आपण पाहतोय 9 बॉलचा खेळ संपलाय. धावफलक 33. 33 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. फुल टॉस ड्राईव्ह केला ऑन साईडला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक नीरज भोईर आहेत, बॉलला फेक करतात. एक चेकी सिंगल आणि सिंगलच्या साथीनं धावफलक 34. 34 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. RD11 म्हटला की नो डाऊट खरं तर आपण पाहतोय नेहमीच संघाला पुरस्कार करत असतात रोहिताजी भंडारी. त्याच्या दाबाला संघ मैदानावरती खेळतोय, त्याच्याकडून देखील ऑल द बेस्ट टीम सांतप संघासाठी. अगदी सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यामध्ये बसलेलं हे गाव आणि त्यांच्या माध्यमातून आज आपण पाहतोय खरं तर या मैदानावरती मॅच रंगतीये. इथे घडले काय, अपील अपील अपील. आणि त्यानंतर दोन्ही पंच आपण पाहतोय भीष्मा सारखे ठाम उभे आहेत, शाला मशवरा करतील. त्यानंतर एक अप्रतिम योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत येईल, यातील मात्र शंका नाहीये, कारण दोन्ही पंचांनी या स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. निखिल धुळे यांना तुम्ही पाहताय सलग 3ऱ्या दिवसामध्ये ते जोडले गेले. तर आज 2 न्यू अंपायर केपी आणि त्याच्या साथीने विवेक गायकवाड
असे दोन्ही नामांकित पंच जोडले गेलेत. क्या बात आहे. खरं तर ओम साई MTC लाईव्ह या बायनीच्या माध्यमातून सरपंच काय इशारा करतात, चेक करायचं आहे. चला खाली चेंडू खरं तर खेळपट्टीवरती घासलाय का हे पाहायचं. पंचांनी ते चेक करायला सांगितले. तिसरं पंच या पण ओम साई MTC लाईव्ह या वाहिनीचं कौतुक करावं तितकं कमी आहे. कारण मागच्या वर्षीचा रेकॉर्ड त्यांनी दाखवलाय. डोक्याच्या स्पर्धेमध्ये रवी भैरने 18 बॉलमध्ये 84 धावांची इनिंग साकारली होती. त्यामुळे एकदा ओम साई MTC लाईव्हसाठी देखील टाळा वाजल्या पाहिजेत. कारण आपण काल काय खाल्लाय ते आपल्या लक्षात राहत नाही. परंतु इथे आपण पाहतोय मागच्या वर्षीचा रेकॉर्ड देखील तुम्हाला आता इथे पाहायला मिळेल. चेक केलं जात आहे, झूम केलं जात आहे, त्यानंतर पाहिलं जाते नक्की तिथे घडलंय तरी काय. दूध का दूध और पाणी का पाणी. नॉट आउट. ऍक्शन रिप्ले तुम्हाला पाहायला मिळेल. बॅटची कडा घेतल्यानंतर चेंडू खेळपट्टीवरती आदळलाय हे स्पष्टपणे इथे दिसतंय. त्यामुळे इथून बॅटर सेफ असतील आणि धावफलक पूर्णपणे आता थांबलाय. 34. इथे देखील पंच वळतात, चेक केलं जाईल नक्की चेंडू पडलाय कुठे. पंचांवरती करता दबाव टाकण्याचा प्रयत्न इथे केला जातोय, परंतु पंच भरपूर स्ट्रॉंग आहेत. आणि फायनली इशारा पोहोचेल. डॉट बॉल की वाईट बॉल की नो बॉल. वाईट बॉल. त्यामुळे एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बाल केली. धावफलक 35. सरपंचांनी खरं तर चेक केलंय जेणेकरून कोणत्याच संघावरती अन्याय होऊ नये त्यासाठी प्रयत्न देखील चालू आहेत, काळजी घेतली जाते. निखिल जेधुळे पंचाच्या माध्यमातून बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका पोचलाय, गोलंदाज हसलाय आणि अखेर आता युवराज रुसलाय आणि अंपायर सिग्नल नो बॉल. कहाणी में ट्विस्ट. 1+1. या दोन धाबा इथे एक पडल्या जातील. सरपंचांनी खरं तर रिव्ह्यू घेतला, आपण चेक करू नक्की तिथे घडले का, ओव्हर स्टिपिंग झाली की नाही. ऑनफिल्ड अंपायर जो निर्णय देतील तेच आपण ग्राह्य धरतोय, कारण इथे दिसत नाहीये. त्यामुळे नो बॉल. रिव्ह्यू फक्त बिमर आणि रनआउट साठीच असणार आहे, याची आपण नोंद घ्यायची. श्री गणेश बानकिवली विरोधात ओम कोंडेश्वर बोज टॉस साठी यायचं आहे. धावफलक 37. बॉल तयार. अजून एक चांगला फटका, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. फ्रीटच्या बॉलवरती षटकार आणि धाबा जाऊन आता पोहोचलेत 43. षटकार. झालेत 12 बॉलमध्ये 27 ची गरज आहे.
थोडंसं स्पीडअप करा, या बाजसाठी भरपूर उशीर झाला. जवळजवळ आता 1:12 झालेत आणि दुसरी मॅच आजच्या दिवसातील चालू आहे. त्यामुळे अजून आपल्याला मोठं शेड्यूल कंप्लीट करायचं आहे, याची पण नोंद घ्यायची आहे. बॉल ट्रॅकवरती नीरज आले, नीरज भोईर. तर स्टॅकिंग गेअरवरती रोहित. बॉल तयार, 12 बॉल 27 धाबा. पहिला बॉल लाईन खराब, 12 मध्ये आता 26. ज्या धाबा इथे 69 बनल्या आणि त्या 70 धाबाचा लक्षाचा पाठलाग करत असताना धावफलक आता वेगाने फ्लाय होतोय या बाचमध्ये. बरं तयार, बरं ट्रॅकवरती नीरज आलेत, नीरज भोईर. तर स्टॅकिंगवरती रोहित. इथे देखील धाबा चांगल्या भेटतील. बॉल जाईल फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे, धावा भेटतील 4. गोटेश्वर भोज योगेश टॉस साठी. चला विनर आहे, त्यामुळे योगेश थांबा आपण. अकरा बॉल 22 धाबा. या आपल्याला देखील बेग प्रचंड आहे, बेग बोलतोय. डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पाच बेल. दोन्ही बाजूला आता वळण चेंडू तुम्हाला पार भेटतील. चांगली गोलंदाजी करतोय नीरज भोईर या बॅचमध्ये. 70 धाबा रोखायचे 4 ओव्हरमध्ये, त्यामुळे तुम्ही पाहताय सामना रंगतोय. 2 धाबाची पार्टी लागली चांदपला, तर 2 धाबाची पार्टी आपण पाहतोय टीम मानकिवलीला येथे देण्यात आली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा खेतला ऑन साईडला, लॉंग ऑन, बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय षटकार. सोबत हा षटकार आला. त्यामुळे आता 9 बॉल 16 धाबा. सलामी जोडी मैदानावरती खेळतीये. इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न होता, शरीरावरती बॉल आदळतोय, त्यामुळे लेग बायच्या माध्यमातून सिंगल बीतीये. मातमध्ये अजून आपण पाहतोय 8 बॉलचा खेळ शिल्लक. 15 धाबा चेस करावा लागतील. 8 बॉल मध्ये 15 धाबा इथून चेस होतील की रोखल्या जातील, हा प्रश्न आता इथे उभा आहे. या बातमध्ये कमबॅक करायचा प्रयत्न करतोय नीरज भोईरला तुम्ही पाहताय. खरं तर कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं असाल मथुर फॅन्स क्लब या लाभाने संघ खेळला ढवळेपडा, त्या संघाचा पुरस्कर्ता म्हणून नीरजची ओळख आहे. जेव्हा जेव्हा संघ मैदानावरती खेळतोय मथुर या लाभानं, खरं तर नीरज भोईर पुरस्कर्त्याच्या भूमिकेमध्ये असतात. आणि काल देखील आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये एक संघ त्यांनी बांधला होता, परंतु हाडलक म्हणावा लागेल. या आपल्याला देखील लाईन खराब, अंपायर सिग्नल वाईट बॉल, वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न करतात. आणि आता प्रत्येक बॉलवरती टाळ्यांचा गजर तुम्हाला ऐकायला मिळेल. आतिश भंडारी मेंटरच्या भूमिकेत आहेत आणि प्रत्येक बॉलवरती ते देखील टाळा वाजवतात. कारण त्यांचा घरचा संघ बाजारावरती खेळतोय. तरी 14 धाब्याची गरज. 8 बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये. इथे देखील ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, शरीरावरती आदळतोय. पंचाकडे अपील केली जरूर, परतो लेग बाय. सिंगर भीती आहे. 7 बॉल 13 धाबा. 7 बॉल 13 धाबा चेस करावा लागतील या मॅचमध्ये. 70 धाबाचा लक्षाचा पाठलाग करत असताना दोन्ही संघ चांगले खेळलेत मैदानावरती. आजच्या दिवसामध्ये तुम्ही पाहताय दोन्ही संघाचा खेळ अप्रतिम आपल्याला पार मिळतोय. एका बाजूला बजरंगी 11 मानकिवली बी, तर दुसऱ्या बाजूला संघ खेळतोय RD 11 जर्मन चांदप. या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच रंगतीये मैदानावरती. तुम्ही पाहताय देबलीच्या स्पर्धेमध्ये. बरं तयार. 7 बॉल 13 धाबा. शेवटचा बॉल मोजून मापून तोलून टाकावा लागेल या बाजमध्ये, कारण शेवटचा बॉल जर डॉट आला तर सामना रंगेल, यातील मात्र शंका नाहीये. बरं तयार. साखी गेअरवरती रोहित मॅनप्रमाणे बॅटिंग आज केली या मैदानावरती. गतीमध्ये मिश्रण, चेंज ऑफ द पेस, बोटं बिकुरली, फिंगर रोल केली आणि इथे यष्टी रक्षक देखील सांगतोय जर इथून थोडे जरी हल्ले तर यष्ट्या उद्ध्वस्त करीन. आणि आता तुम्ही पाहताय शेवटचे 6 बॉल 13 धाब्याची गरज आहे. 12 बॉल मध्ये 27 ची गरज असताना धाबा खर्च केला आपण पाहतोय जवळ 14.
आणि आता 6 बॉलचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये. 13 धाब्याची गरज. ठोक डीजे. धावसंख्येचा आलेख तुम्ही पाहताय. खरं तर टीव्ही स्क्रीनवरती दाखवलं जातोय ज्या वेगानं मानकिवली संघ बॅटिंग करत होता, सुसाट निघाला, त्याच वेगानं आता चांदप संघ देखील निघालाय. हा ग्राफ आपल्याला बाल टीव्ही स्क्रीनवरती दाखवलं जाते. बॉलिंग ट्रॅकवरती जयेश संतोष राऊत हा खेळाडू माध्यमावरती दाखवलं होतो. यंगस्टर आज चांगला खेळला. या मॅचमध्ये 6 बॉल 13 धाब्याची गरज आहे. पहिल्या 2 बॉल खरं तर चांगले टाकावं लागतील, परंतु दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय ज्या खेळाडूनं मागील वर्षी डोक्याचं मैदान गाजवलंय, 18 बॉलमध्ये 84 धाबा खेळणारा खेळाडू तुम्ही पाहताय मैदानावरती रवी भोईर दाखल झालाय. टॉप गिअरवरती बॅटिंग करायची आहे. या अनुषंगाने आता क्रिकेट तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. दोन्ही संघ चांगले खेळले, त्यामुळे टाळ्या वाजल्या पाहिजे. 6 बॉल 13 धाबा. पहिला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसला एसटीच्या मागे. देवेंद्र थोडासा दूर राहिलाय, परंतु धाबा किती मिळतील? 2 धाबा तर एकवडल्या. तिसरीचा प्रयत्न नाहीये. माणस होतं परंतु धाडस नव्हतं आणि अखेर या 2 धाब्यात एकवडल्या जातील. बॅकअपसाठी कोणताच खेळाडू नव्हता, अन्यथा एकच मिळाली असती, परंतु इथून 5 बॉलचा खेळ शिल्लक. 11 धाबा चेस करावा लागतील. या बातमध्ये तुम्ही पाहताय सामना रंगतोय, हो रंगलाच पाहिजे. आजच्या दिवसातील दुसरा सामना मैदानावरती पार मिळेल. बजरंगी 11 मानकिवली बी विरोधात RD11 जर्मन चांदप. दोन्ही संघ बजरंग बलीच्या आशीर्वादाने मैदानावरती खेळतात, परंतु आज 5 बॉल 11 धाबाची गरज असताना सामना जाणार कुठे? चांदप की मानकिवली? मानकिवली की चांदप? फटका चांगला आहे. ऑन साईडला गॅप मध्ये रोहित पोहोचतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पार मिळतोय आणि आता या क्षेत्ररक्षणासाठी टाळा वाजतायत आणि का वाजू नये देखील. यंगस्टर खेळाडूचा भरणा असणारा संघ मैदानावरती खेळतोय. 5 बॉल मध्ये 11 धाब्याची गरज असताना आता शेवटचे 4 बॉलचा खेळ शिल्लक. या मॅच मध्ये 10 धाबा चेस करावा लागतील. दोन्ही बाजूला तुम्ही पाहताय आग बरोबर की लगी आहे. दोन्ही संघ मैदानावरती प्रयत्न करतात आणि प्रयत्नाची पराकाष्ठा तुम्हाला पार मिळेल. म्हटलं जातं ना, जिंदगी के रास्ते कभी आसान नहीं होता है, बिना संघर्ष किए यहाँ पर कोई मान नहीं होता है. अरे जब तक न पडे चिन्ह तुड़े के घाव तब तक तो पत्थर भी भगवान नहीं होता है. त्यामुळे या मॅच मध्ये आता संघर्ष वाढलाय. 4 बॉल 10 धाबा. हाफ ट्रॅकर बॉल, फटका चांगलाय. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मिड विकेटला ठोकलाय. षटकार. सातशे धावांची पार्टनरशिप एकदा जोरदार टाळ्या दोन्ही खेळाडूंसाठी. अप्रतिम खेळ या स्पर्धेमध्ये दाखवलाय. 3 बॉल 4 धाबाची गरज या मॅच मध्ये. हाफ ट्रॅकर बॉल त्याला बाउंड्री लाईनच्या बाहेर धाडलाय. बरोबर तयार. पुढचा बॉल घेतला ऑन साईडला. आडवा पार्टनर निलेश पोहोचलेत. बॉलवरती उतरून फेक करतील. मिळेल ती एक चिकी सिंगल. अजून या मॅच मध्ये तुम्ही पाहताय सामना येऊन ठेपलाय. शेवटचे चेंडू शिल्लक असतील. 2 बॉल मध्ये 3 धाबा चेस करावा लागतील. हाफ ट्रॅकर बॉल वरती खरं तर तुटून पडला होता रोहित, त्यामुळे तुम्ही पाहता इथून आता ही सिंगल मिळते. 2 बॉल मध्ये 3 धाबा चेस करावा लागतील. रवी भोईर या मॅच मध्ये आपण पाहतोय त्याने देखील चांगली बॅटिंग केली आहे. हा बॉल भरपूर महत्वाचा आहे दोन्ही संघासाठी. 2 बॉल 3 धाबा. मारू तयार. समोर रवी. मारू तयार. हाफ ट्रॅकर बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न होता. फटका फसलाय. गोलंदाज पुन्हा एकदा हसलाय आणि इथे रवी भोईर रुसलाय. खरं सामना तुम्हाला पार मिळेल. शेवटच्या बॉल पर्यंत रंगतोय, हो रंगलाच पाहिजे. त्यासाठी प्रेक्षक वर्ग दाखल होतात. सामना तुम्हाला पार मिळतोय. शेवटचा 1 बॉल 3 धाबाची गरज या मॅच मध्ये. दोन्ही संघाचा खेळ जर आवडला असेल तर टाळा व्हायला हरकत नाहीये. आज चांदप संघाला इथून जिंकायचं जरूर,
परंतु मानकिवले टीमला देखील हार नाही आहे मंजूर. त्यासाठी मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल शेवटचा 1 बॉल 3 धाबाची गरज या मॅचमध्ये. शर्यतीचे प्रयत्न मैदानावरती सुरू आहेत. 1 बॉल मध्ये 3 धाबा इथून चेस करत असताना सामना जाणार कुठे हा देखील प्रश्न आता तुम्हाला पाहायला मिळतोय. घाम आज मात्र मैदानावरती गाळला जातोय कारण दोन्ही संघामध्ये आपण पाहतोय दोस्तीचे संबंध मैदानाच्या बाहेर, परंतु मैदानाच्या आतमध्ये तितकाच तिखट क्रिकेट खुन्नस क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळेल. RD11 सादप जयरमान विरुद्ध तुम्ही पाहताय बजरंगी इलेव्हन मानकिवली बी. या दोन टीम के दरमियान इस बदलापुर के सरजमी के ऊपर एक बड़ा मुकाबला चलता हुआ दोस्तों. दो ताकतवर टीम के बीच मुकाबला चलता हुआ. म्हटलं जातं ना क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर प्रामाणिक असले ना तर यशाला देखील पर्याय उरत नाहीये. 2 अक्षराचं लक, 2.5 अक्षराचं भाग्य, 3 अक्षराचं नशीब, 3.5 अक्षराची किस्मत जर बाजूला सरली आणि 4 अक्षराची मेहनत मैदानावरती केली ना तर यशापासून तुम्हाला कोणी रोखू शकत नाहीये. त्यामुळे आता 1 बॉल 3 धाबाची गरज या मैदानावरती आपण पाहतोय. विजयाचा जल्लोष कोण साजरा करणार, खून के आंसू किसको रोने पडेंगे. 1 बॉल 3 धाबा, फुल टॉस बॉल, त्यावरती आक्रमण सामना जिंकले टीम RD11 जर्मन सांदप संघ. अभिनंदन टीम सांदप तर हार्ड लक टीम बजरंगी बॉयज मानकिवली बी. हस्त आंदोलन करा त्यानंतर सोडायचं आहे मैदान. शेक हँड करा आधी. बघा असोसिएशनचे नियम आहेत, हे स्पर्धेचे नियम आहेत, त्यामुळे शेक हँड केल्यानंतरच मैदान सोडायचं आहे. याची आपण नोंद घ्यायची आहे. या मॅचचा मार्ग मॅच ज्यानं 15 बॉलमध्ये 36 धावांची खेळी केली आहे तोच खेळाडू रोहित बोराडे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि टॉस साठी देखील लवकरात लवकर या टीम सांदपचे कॅप्टन